विद्यार्थ्यांनो, पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती किंवा त्यालाच समतोल किंमत असं सुद्धा म्हटलं जातं, संतुलित किंमत असं सुद्धा म्हटलं जातं. आता या समतोल किंमत किंवा संतुलित किंमत, जी किंमत पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये प्रत्येक ग्राहक व विक्रेते स्वीकारणारे असतात, जी किंमत एकूण मागणी व पुरवठ्याच्या संतुलनावरून निश्चित झालेली असते, ज्याला संतुलित किंमत असं म्हटलं जातं, समतोल किंमत असं म्हटलं जातं. जर व्याख्या करायची झाली तर या समतोल किंमतीची किंवा संतुलित किंमतीची अशी करता येईल, ज्या किंमतीला एकूण मागणी व एकूण पुरवठा समान होतो ती किंमत म्हणजेच संतुलित किंमत होय. बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेच्या किंमत ही एकच असते आणि ही किंमत ज्या वेळेला ग्राहकाकडून केली जाणारी मागणी आणि विक्रेत्याकडून केला जाणारा पुरवठा ज्या किंमतीला समान होईल ती किंमत ही संतुलित किंमत म्हणून निश्चित होते, जी किंमत प्रत्येक बाजारपेठेतील ग्राहक व विक्रेत्याला स्वीकारावी लागते. कोणताही एवढा मोठा विक्रेता किंवा ग्राहक नसतो जो पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत स्वतः ठरवू शकतो. असं कधीही होत नाही आणि म्हणून प्रत्येक पूर्ण स्पर्धेतील बाजारपेठेमध्ये ग्राहक व विक्रेते हे किंमत स्वीकारणारे असतात, ठरविणारे नसतात. जी किंमत एकूण मागणी व एकूण पुरवठ्याच्या संतुलनावरून निश्चित झालेली असते तीच किंमत प्रत्येक ग्राहक व विक्रेते स्वीकारतात आणि म्हणून बाजारपेठेमध्ये ग्राहकाकडून केली जाणारी मागणी, ज्याला एकूण मागणी म्हणू आपण, आणि विक्रेत्याकडून केला जाणारा पुरवठा, ज्याला आपण एकूण पुरवठा म्हणू, तर एकूण मागणी व एकूण पुरवठा ज्या किंमतीला समान होईल ती किंमत म्हणून संतुलित किंमत निश्चित होते, जी किंमत पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये प्रत्येक ग्राहक व विक्रेते स्वीकारतात. आता या पूर्ण स्पर्धेतील जी काही किंमत निश्चिती आहे ही कशी होते, जी संतुलित किंमत निश्चित होते ती संतुलित किंमत कशी ठरली जाते, तर हे काल्पनिक आपण तक्त्याद्वारे जर विचारात घेतलं तर इथे सफरचंदाची किंमत प्रति किलो रुपये विचारात घेतलेली आहे, जी एका किलोची सफरचंदाची किंमत 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 ही वेगवेगळी किंमत असताना त्या प्रत्येक वेगवेगळ्या किंमतीला ग्राहकाकडून केली जाणारी मागणी आणि विक्रेत्याकडून केला जाणारा पुरवठा इथे दर्शवलेला आहे. आता इथे संतुलित किंमत कोणती निश्चित होईल याचा जर विचार केला किंवा संतुलित किंमत निश्चित होते कशी याचा जर आपण अभ्यास केला, व्याख्या काय आहे, ज्या किंमतीला एकूण मागणी व एकूण पुरवठा समान होतो ती किंमत म्हणजे संतुलित किंमत होय. आता इथे 100 रुपये ही किंमत असताना ग्राहकाची मागणी किती आहे, 5000 किलोची आहे, तर विक्रेत्याचा पुरवठा किती आहे, 1000 किलोचा आहे. म्हणजे 100 रुपये कमीत कमी किंमत ही कुणाला परवडणारी आहे, ग्राहकाला, म्हणजे वस्तूची मागणी करणाऱ्या ग्राहकाला परवडणारी आहे, विक्रेत्याला नाही. कारण ग्राहकाच्या दृष्टीने मागणी नियमानुसार जर विचार केला तर किंमत कमी असताना मागणी जास्त असते आणि कमी किमतीला पुरवठा कमी असतो. म्हणून इथे ग्राहकाला ही किंमत परवडते, मात्र विक्रेत्याला ही किंमत परवडत नाही. कारण कोणताही विक्रेता कमी किमतीमध्ये जास्त वस्तूची नगसंख्या तो विक्रीसाठी आणू शकणार नाही, म्हणजेच पुरवठा करू शकणार नाही. म्हणून इथे 100 रुपये ही किंमत ग्राहकाला परवडणारी आहे, विक्रेत्याला नाही. किंमत 100 वरनं 200 पर्यंत वाढली, वाढलेल्या किमतीला ग्राहक लगेचच मागणी कमी करतो आणि या वाढलेल्या किमतीला पुरवठा पूर्वीपेक्षा विक्रेता जास्त करतो. म्हणजे एकंदरीत सांगण्याचे तात्पर्य जे आहे, ग्राहकाच्या दृष्टीने जर विचार केला तर 100-200 रुपये ही किंमत इथे मागणी करणाऱ्या विक्रेत्याला ग्राहकाला परवडणारी आहे, विक्रेत्याला नाही आहे.
अशी किंमत जसजशी वाढत जाते. इथे जर विचार केला 100 रुपये किमतीला ग्राहकाची मागणी 5,000 किलोची आहे तर विक्रेत्याचा पुरवठा 1,000 किलोचा आहे. दोन्हीमध्ये समानता नाही आहे. त्याचबरोबर किंमत 100वरून 200पर्यंत वाढलेल्या किमतीला मागणी पूर्वीपेक्षा कमी होते, पुरवठा पूर्वीपेक्षा वाढतो. इथे सुद्धा यामध्ये एकूण मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन नाही आहे. किंमत 200वरून जेव्हा 300 रुपयापर्यंत वाढते, वाढलेल्या किमतीला 300 रुपये या किमतीला ग्राहकाची मागणी 3,000 किलोची आहे तर विक्रेत्याचा पुरवठासुद्धा 3,000 किलोचाच आहे. आपली व्याख्या काय आहे? ज्या किमतीला एकूण मागणी व एकूण पुरवठा समान होतो, ज्या किमतीला एकूण मागणी व एकूण पुरवठा समान होतो ती किंमत म्हणजे संतुलित किंमत होय. आता इथे कोणत्या किमतीला एकूण मागणी आणि एकूण पुरवठा समान आहे? 300 रुपये या किमतीला. आणि म्हणून 300 रुपये ही किंमत ग्राहकाला सुद्धा परवडणारी आहे आणि विक्रेत्यालाही परवडणारी आहे. तो म्हणणार नाही ग्राहक की तुला या 200 रुपये किंमत मला परवडते, तुला परवडत नाही. इथे जे संतुलन साधलं जात नाही तिथे या 300 रुपये किलोला संतुलन साधलं जातं. इथे ही किंमत ग्राहकाला पण परवडते आणि विक्रेत्याला सुद्धा परवडते. आणि म्हणून ज्या किमतीला एकूण मागणी व एकूण पुरवठा समान होतो ती किंमत म्हणजेच संतुलित किंमत होय. आता इथे बघा ही 300 रुपये किंमत जी आहे आणि या किमतीला एकूण मागणी ही 3,000 किलोची आहे तर एकूण पुरवठासुद्धा हा 3,000 किलोचाच आहे आणि म्हणून 300 रुपये ही संतुलित किंमत निश्चित होते. इथे पुढे किंमत जर विचारात घेतली, 400 रुपये ही किंमत विचारात घेतली तर इथे ग्राहकाची मागणी जी आहे किंमत वाढली म्हणून मागणी कमी झाली, इथे किंमत वाढली म्हणून पुरवठा वाढला. मागणीचा नियम काय आहे? किंमत वाढली की मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली की मागणी वाढते. पुरवठ्याचा काय नियम आहे? किंमत वाढली की पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली की पुरवठासुद्धा कमी होतो. आणि म्हणून त्या नियमानुसार जर विचार केला, वाढलेल्या किमतीला मागणी कमी झाली तर वाढलेल्या किमतीला पुरवठा वाढला, पुन्हा किंमत वाढली, वाढलेल्या किमतीला पुन्हा मागणी कमी झाली आणि वाढलेल्या किमतीला पुन्हा पुरवठा वाढला. आणि अशा पद्धतीने इथे ही किंमत या दोघांनाही ग्राहक विक्रेत्याला परवडत नाही आहे, ही किंमत ग्राहक विक्रेत्याला परवडत नाही आहे आणि केवळ इथे 300 रुपये ही किंमतच ग्राहक विक्रेत्याला परवडते आणि त्यामुळं 300 रुपये ही संतुलित किंमत निश्चित होते. आणि म्हणून एकूण मागणी व एकूण पुरवठा ज्या किमतीला समान होतो ती किंमत म्हणजेच संतुलित किंमत होय. अशा पद्धतीनं ही संतुलित झालेली किंमत एकूण मागणी व एकूण पुरवठ्याच्या संतुलनावरून जी संतुलित झालेली किंमत आहे हीच किंमत प्रत्येक पूर्ण स्पर्धेतील ग्राहक व विक्रेते हे स्वीकारतात. आणि म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये ग्राहक व विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात, ठरविणारे नसतात. आता हीच संकल्पना आपण आकृतीद्वारे जर विचारात घेतली तर अशा पद्धतीनं आपण आकृतीद्वारे सुद्धा याचं विवेचन करू शकतो. बघा इथे अ आणि य अक्ष आहे. य अक्षावर आपण किंमत रुपयामध्ये दर्शवलेली आहे आणि क्ष अक्षावर आपण मागणी व पुरवठा दर्शवलेला आहे. आता आकृतीद्वारे सुद्धा हे संतुलन संतुलित किंमत ही कशी निश्चित होते याचं आपल्याला स्पष्टीकरण करत असताना य अक्षावर किंमत ही आपण 1 सेंटीमीटर बरोबर 100 रुपये घेतलेली आहे तर क्ष अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1000 किलो ही मागणी व पुरवठा दर्शवलेला आहे. आता इथे प्रथम आपण तक्त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी
तक्त्याचा जर विचार केला तर पहिल्यांदा आपण मागणीची बाजू विचारात घेऊया, जिथे 100 रुपये किलोला 5000 किलोची मागणी आहे. किंमत वाढली 200 रुपयापर्यंत 4000 किलोची मागणी आहे. तर इथे आकृतीत सुद्धा आपण विचारात घेत असताना 100 रुपये किलोला ग्राहकाची मागणी किती आहे, तर 5000ची आहे. आता इथे या ठिकाणी 100 रुपये किलोला ग्राहकाची एकूण मागणी दर्शवणारा हा बिंदू इथे आपल्याला मिळाला. किंमत वाढली, वाढलेल्या किमतीला मागणी काय झाली, पूर्वीपेक्षा कमी झाली आणि ही 200 रुपये किंमत जी वाढली, या वाढलेल्या किमतीला ग्राहकाची मागणी जी आहे ही मागणी दर्शवणारा हा बिंदू मिळाला. पुन्हा किंमत 200 वरून 300 रुपये झाली. या 300 रुपये किमतीला ग्राहकाची मागणी जी आहे ही 3000 किलोची आहे आणि ही 3000 किलोची मागणी दर्शवणारा हा बिंदू आपल्याला इथे मिळाला. त्यानंतर पुन्हा 300 वरून किंमत 400 पर्यंत वाढली. वाढलेल्या किमतीला मागणी पुन्हा कमी झाली. किंमत वाढली की मागणी कमी होते. हे मागणी नियमानुसार आपण अभ्यासलेलं आहे. त्याच नियमानुसार वाढलेल्या किमतीला पुन्हा मागणी कमी होते. किंमत 5000 रुपये असताना मागणी ही किंमत 500 रुपये असताना मागणी ही 100 नगांची आहे, हा दर्शवणारा इथे हा बिंदू मिळाला. आता इथे हे प्रत्येक बिंदू आपण एकमेकाला जर जोडले, हे प्रत्येक बिंदू आपण एकमेकाला जोडले असता हा आपल्याला मागणी वक्र मिळतो. ज्या मागणी वक्रावरून आपल्याला स्पष्ट होतं की ह्या प्रत्येक बिंदू त्या किमतीला असणारी मागणी दर्शवतात. म्हणजेच 500 रुपये किंमत असताना 1000 किलोची मागणी, हे बघा मी तुम्हाला इथे डॅशनं दाखवतो. 400 रुपये किंमत असताना ही मागणी 2000ची आहे. 300 रुपये किंमत असताना मागणी 3000 किलोची आहे. 200 रुपये किंमत असताना मागणी, किंमत कमी झाल्यामुळं मागणी वाढत चालली आणि पुन्हा किंमत 100 रुपये एवढी झाली असताना मागणी सर्वात जास्त असते. अशा पद्धतीनं ही त्या किमतीला असणारी मागणी दर्शवणारा हा मागणी वक्र आपल्याला मिळतो. ज्या मागणी वक्राला आपण म असं नाव देऊया. कळलं? मी आता हे खाली केवळ तुम्हाला समजण्यासाठी त्या बिंदूला ही असणारी मागणी जी आहे हे दर्शवण्यासाठी डॅशनं दाखवलं होतं. आता आपण पुरवठ्याचा विचार करूया. आता पुरवठ्याचा विचार करत असताना त्या किमतीला जो पुरवठा आहे, हा पुरवठा आपण जर तक्त्यावरनं विचारात घेतला तर इथे काय आहे, वस्तूची किंमत आणि त्या किमतीला असणारा हा पुरवठा जो आहे, हा पुरवठा आपल्याला इथे दिसून येतो. म्हणजे 100 रुपये कमी किमतीला कमी पुरवठा आहे, तर जास्त किमतीला जास्त पुरवठा आहे. अशा पद्धतीनं ही पुरवठ्याची बाजूसुद्धा आपण या आकृतीवर दाखवू. जेथे आता 100 रुपये किंमत ही असताना पुरवठा किती आहे, कमी किमतीला कमी पुरवठा, म्हणजे या ठिकाणी हा बिंदू आपल्याला मिळेल. 100 रुपये किमतीला 1000 नगाचा 1000 किलोचा पुरवठा या ठिकाणी दर्शवतो आहे. किंमत वाढली, वाढलेल्या किमतीला सुद्धा पुरवठा वाढून हा जवळजवळ 2000 किलोचा होतो. हा दुसरा बिंदू. 200 रुपये किंमत वाढली, वाढलेल्या किमतीला 2000 किलोपर्यंत पुरवठा वाढला. किंमत पुन्हा 300 रुपये झाली. 300 रुपये किमतीला हा 3000 किलोचा पुरवठा वाढला. किंमत वाढली असता पुरवठा वाढतो. 300 रुपये किलोला 3000 किलोचा पुरवठा वाढतो. पुन्हा किंमत वाढली, वाढलेल्या किमतीला पुरवठा वाढून हा किती वाढतो, 4000पर्यंत हा पुरवठा होतो. पुन्हा किंमत 500 रुपये वाढली, वाढलेल्या किमतीला सुद्धा पुरवठा वाढून हा किती, 5000 किलोचा पुरवठा या ठिकाणी अशा पद्धतीनं वाढतो. म्हणजेच सांगण्याचा तात्पर्य इथे प्रत्येक बिंदू जे आहेत हे बिंदू आपल्याला काय दर्शवतात, त्या किमतीला असणारा पुरवठा दर्शवतात. हे प्रत्येक बिंदू आपण एकमेकांना जोडले असता
पासून आपल्याला प आणि प हा पुरवठा वक्र प्राप्त होतो. जे दोन्ही वक्र, हा मागणी वक्र आणि हा पुरवठा वक्र कुठल्या बिंदूमध्ये या ठिकाणी एकमेकाला छेदतात? या बिंदूमध्ये. आपल्याला आपण याला स नाव असं देऊया इथे, म्हणजे आपल्याला कळेल. या बिंदूमध्ये एकूण मागणी दर्शवणारा मागणी वक्र आणि एकूण पुरवठा दर्शवणारा पुरवठा वक्र, त्या किमतीला असणारी मागणी आणि पुरवठा दर्शवणारे हे दोन्ही वक्र बिंदूमध्ये एकमेकाला हे छेदतात. म्हणजेच इथे या बिंदूमध्ये जिथे ते एकमेकाला छेदतात त्या छेदन बिंदूच्या ठिकाणी किंमत किती आहे? ही किंमत 300 रुपये आहे. आणि या 300 रुपये किमतीला एकूण पुरवठा व एकूण मागणी किती आहे? 3000ची आहे. म्हणजेच एकूण मागणी व एकूण पुरवठा ज्या किमतीला समान होतात तीच किंमत संतुलित किंमतमधून निश्चित होते. आता इथे 300 रुपये या किमतीला, 300 रुपये या किमतीला या ठिकाणी एकूण मागणी व एकूण पुरवठा कसा आहे? समान आहे. आणि हे समान असणारा हा जो बिंदू आहे, जो एकूण पुरवठ्याचा वक्र आणि हा एकूण मागणीचा वक्र, हे एकमेकांना या बिंदूमध्ये छेदतात, ज्याला आपण संतुलित बिंदू म्हणू. तर ह्या संतुलित बिंदूवरून असं स्पष्ट होतं की 300 रुपये किंमत असताना एकूण मागणी व एकूण पुरवठा हा 3000 किलोचा आहे, जो समान आहे. आणि म्हणून 300 रुपये ही किंमत संतुलित किंमत म्हणून निश्चित होते, जी ही या आकृतीवरून सुद्धा आपल्याला स्पष्ट करता येते. अशा पद्धतीनं एकूण मागणी व एकूण पुरवठ्यावरून ही संतुलित किंमत कशी निश्चित होते याचं आपल्याला विवेचन करता येऊ शकतं.